आठवड्याची किंवा 10 दिवसाच्या भाज्या कशा ठेवायच्या प्रत्येक गृहिणीने जाणून घ्याव्यात अशा सोप्या टिप्स आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण अशी माहिती पाहणार आहोत जी प्रत्येक घरात उपयोगी पडते. अनेकदा आपण आठवड्याच्या भाज्या आणतो, पण 2-3 दिवसात त्या खराब होतात, कोमेजतात किंवा खराब होतात. थोडी काळजी घेतली पाहिजे तर अनेक भाज्या जास्त काळ टिकतात आणि जास्त टिकवता येतात. तर आपण त्या टिप्स पाहूया. 1 नंबर, भाज्या धुवून ठेवू नका. भाज्या आणल्यानंतर लगेच धुवून फ्रीजमध्ये ठेवू नका. ओलावा राहिल्यामुळे बुरशी येण्याची शक्यता असते आणि वापरण्याच्या वेळी धुवा. आणि 2 नंबरची टीप, भाज्या पूर्ण कोरड्या ठेवा. जर धुतल्या असतील तर स्वच्छ कपडाने पुसून घ्या. कोरड्या झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. 3 नंबरची टीप, पेपर टॉवेल किंवा सुती कापड वापरा. डब्याच्या तळाशी पेपर टॉवेल ठेवा, त्यामुळे जास्तीत जास्त ओलावा शोषला जातो आणि भाज्या जास्त काळ टिकल्या जातात. 4 नंबर, हिरव्या पालेभाज्या, मेथी, पालक, कोथिंबीर, पुदिना यांना सैल गुंडाळून एअरटाईट डब्यात ठेवा. त्यांच्यावर थोडा पेपर ठेवला तर अधिक फायदा होतो. 5 नंबर, टोमॅटो, कच्चे टोमॅटो बाहेर ठेवा. पूर्ण पिकल्यावर फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे त्याची चव आणि पोत चांगली राहते. 6 नंबरची टीप, कांदा आणि बटाटा हे दोन्ही एकत्र ठेवू नका. वेगवेगळ्या हवेशीर ठिकाणी ठेवल्यास ते जास्त दिवस टिकतात. 7 नंबरची टीप, काकडी, गाजर आणि ढोबळी मिरची या भाज्या झिप पिशवी किंवा डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यास ताज्या राहण्यास मदत राहते. 8 नंबरची टीप, फ्रीजमध्ये जास्त सामान भरू नका. हवेचा प्रवाह राहिला तर भाज्या चांगल्या टिकतात, त्यामुळे फ्रीजमध्ये खूप गर्दी करू नका. 9 नंबरची टीप, खराब भाजी लगेच वेगळी करा. एक भाजी कुजायला लागली की तिचा परिणाम इतर भाज्यांवर होतो, म्हणून खराब भाजी लगेच काढून टाका. 10 नंबरची टीप, आठवड्याचे नियोजन करा आणि वापरण्याचा क्रम ठरवला की लवकर खराब होणाऱ्या भाज्या आधी वापरा आणि जास्त टिकणाऱ्या भाज्या नंतर वापरा. महत्त्वाची सूचना म्हणजे भाज्यांचा रंग टिकवण्याचा कालावधी हा त्यांच्या प्रकारावर, ताजेपणावर आणि साठवणुकीच्या पद्धतीवर अवलंबून असतो. योग्य पद्धतीने ठेवल्यास अनेक भाज्या अधिक काळ ताज्या राहू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच उपयुक्त किचन टिप्ससाठी वर्षाच किचन अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.